नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. कमळी आणि निंगी अजूनही पत्ता शोधत इकडे तिकडे फिरत असतात. अगदी आता समुद्राच्या कडेने ताज हॉटेलच्या समोर सगळीकडे त्या फिरून झालेलं असतं. अख्खी जवळजवळ मुंबईच फिरून झालेली असती. प्रत्येक माणसाला पत्ता विचारण्याचा प्रयत्न करतात. कुणीही लक्ष देत नाही किंवा माहित नाही किंवा मी सांगणार नाही असं म्हणून विषय टाळत असतात. निंगी म्हणते, काय गे इथली माणसं, अगं मदत करायच्या नावाने अशी काय बोंबाबोंबच यांची. अगं मदत करायची वृत्ती आहे की नाही, फक्त आमची मुंबई आणि मदत का करत नाही हे. कमळी म्हणते, असू दे ग निंगे. निंगी म्हणते, नुसती पायाला चाक लागल्यासारखी पळतात ते मुंग्यांसारखी, इकडून तिकडे तिकडून इकडे. कुठे जात्यात कुठून येते ते बी कळे ना, फक्त जात्यात. कमळी म्हणते, वय तेच की. कमळी निंगी इतक्या लोकांना पत्ता विचारतात, साधं पत्ता वाचून कुणी सांगण्याची सुद्धा तसदी घेतलेली नसते. प्रत्येक जण म्हणतो आम्हाला माहितीच नाहीये. आता मात्र कमळी आणि निंगी सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत फिरून फिरून पाय दुखायला लागलेले असतात. बरोबर त्यांचं सामानही असतं. एवढं ओझं घेऊन अख्ख्या मुंबईभर फिरलेले असतात, पायी पायी पायी. अख्खी मुंबई त्यांची फिरून झालेली असते. त्यांना पत्ताही कुणी सांगत नाही किंवा त्यांना मदतही कुणी करायला पुढे येत नसतं. निंगी म्हणते, कमळे आता लय पाय दुखायला लागले, आता मी काय चालू शकत नाही. कमळे, आपण थोडा वेळ बसू. निंगी परत म्हणते, नाही चल चल आपण शोधू पत्ता कुठे. कमळी म्हणते, बसू नको ग निंगे, चल आपण लगेच शोधू, चल चल. एक माणूस येतो, दादा एवढा पत्ता सांगा ना प्लीज. तो बघतो आणि म्हणतो, यहाँ से सीधा जाओ और ट्रेन पकडो, आणि लगेच चालायला लागतो. कमळी परत त्याला पकडते, दादा नीट सांगा ना, काही कळलं नाही, आता काय घरापर्यंत सोडू का तुम्हाला. तो माणूस ट्रेन पकडा हे म्हटलं इतका घाईघाईने म्हटलेला असतो की दोघींनाही त्याची भाषाच कळलेली नसते. तो काय म्हणला मला कळलंच नाही ग. कमळी आणि निंगी आता मेट्रो स्टेशनला आलेले असतात आणि तिथे एलिमिनेटरच्या पायऱ्या असतात की ते ऑटोमॅटिक असतात. यांनी फक्त चालायच्या, म्हणजे आपण त्या पायऱ्यांवर पाय देऊन चालायचं. आजपर्यंत तेवढ्याच काय पायऱ्या बघितलेल्या असतात. ऑटोमॅटिक चालणाऱ्या किंवा आपण त्या पायरीवर थांबलं की ती वर घेऊन जाणार हे त्यांनी पहिल्यांदाच बघितलं. त्यांना खूप कौतुक लागत असतं. निंगी आणि कमळी अगदी कौतुकाने बघत असतात. आपण जायचं का, नको नको. कमळी, उगच नको. कमळी म्हणते, चल ग जय भवानी म्हणू आणि डायरेक्ट उडी मारू. दोघींनीही डोळे बंद केलेले असतात. एकमेकींचा हात घट्ट पकडतात, जय भवानी असं म्हणतात आणि पटकन पायरीवर उडी मारलेली असते. बरोबर त्या चाललेल्या असत्या. अगं निंगे, जमलं. इतका आनंद झालेला असतो आणि इतकं छान वाटतं त्यांना त्या पायऱ्यांवरनं चालताना. कमळी आणि निंगी चाललेले असतात. ती पटकन खाली बसून घेते, मैल दमलो. ए उठ निंगे, बसू नको. निंगी आता उठलेली असते आणि काय भारी वाटतंय ग, काय भारी वाटतंय. आता उतरायची वेळ आलेली असते. आता उतरायचंय बरं का. परत जय भवानी म्हणू आणि उडी मारू. दोघी एकाच वेळेला म्हणतात जय भवानी आणि परत उडी मारलेली असते. जमलं की. हे कमळे, आपल्याला जमलं, लय मज्जा आली. निंगी म्हणते, कमळे आपण आपल्या गावाला गेलो की तुळजाईच्या देवाला सुद्धा अशाच पायऱ्या बनवू. कमळी म्हणते, निंगे भारी आयडिया आहे बरं का, म्हणजे आबांच्या कधीच पाय दुखणार नाही या पायऱ्यांवरून. चल चल चल. कुरण्या आता आबांच्या मौतीला आलेला असतो आणि तो म्हणतो, काय म्हणावं या म्हाताऱ्याला, स्वतः बी गचकला आणि माझी डील उस्तर सुद्धा थांबला नाही. जर डील उस्तर थांबला असता तर या म्हाताऱ्याच काही बिघडलं असतं का, मध्येच गचकला. माझं सुद्धा काम पूर्ण होऊ दिलं नाही. काय हा म्हातारा. तरू बिचारी दुःखी झालेली असते. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. ती खूप दुःखात असते आणि आबांच्या त्या जळत्या याच्याकडे बघते आणि अजूनच रडत असते आणि वाईटही वाटत असतं, कारण ती एकटीच पडलेली असते. आता तिला कुणीच नसतं. सरपंच आता बोलायला लागलेले असतात, सरोजबाई बघा आता आबा असे अचानक गेले, मला माहितीये तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि घरातला करता माणूस गेला म्हणजे सगळा आधारच निघून जातो. पण हे बघा, काय बी काळजी करू नका, आम्ही सुद्धा तुमच्या संगट आहोत. अजिबात काही काळजी करू नका. गावातले मंडळी आता सरूला सहानुभूती देत असतात, आधार देत असतात. एकट्या नाही तुम्ही, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे, अजिबात तुम्ही काळजी करू नका. सगळी माणसं निघून गेलेली असतात. तिथे फक्त सरू आणि बंड्या दोघच राहिलेली असतात. कमळी आणि निंगी इकडे फिरता फिरता आता समुद्राच्या इच्यावर आलेले असतात आणि त्या लाटांचा इतका मजा वाटत असते की येतात जातात. निंगी म्हणते, नको सुमानी आली. ए निंगे गबस, लाटा आहेत त्या. सगळी लोक निघून गेलेले असतात. सरू काय घरी जायला तयारच नसते. अगं सरू, किती वेळ बसणार इथे, चल आता आबा काय परत येणार आहे का. आता सरू इमोशनल होऊन म्हणत असते आणि डोळ्यात पाणीही आणलेलं असतं. मला अजून आठवतंय, माझ्या तान्या कमळीला हातात घेऊन जेव्हा मी एकटीच उभी होते तेव्हा आबा माझा आधार झाले आणि आतापर्यंत माझ्यासाठी खंबीरपणे उभा राहिले. आता मात्र असं अर्ध सोडून का गेला असं ना आबा. सरूला आबांचे सगळे काही दिवस आठवत असतात आणि खूप वाईट वाटत असतं. आईची आणि बापाची जागा तसंही कोणी भरून काढू शकत नाही, त्यामुळे सरूला वाईट वाटणं साहजिकच आहे. सरू म्हणते, सगळ्या जगाचा विरोध पत्करला आणि मला आणि कमळीला धीर दिला, आधार दिला. कमळीला लहानाची मोठी केली, लाडाकोडात आहे त्या परिस्थितीत वाढवण्याचा प्रयत्न केला. सगळं काही केलंय आबाने आमच्यासाठी. अशी एक गोष्ट नाही की ते आबाने माझ्यासाठी केली नाही.
आत्ता का गेले आबा सोडून. सरूला सगळं काय आठवायला लागलेलं असतं आणि एकटी पडली हे तिला जाणवत असतं. इकडे आता अन्नपूर्णा ताई जरा देवळात चाललेली असते. रागिनी असते तिथे मोबाईलवर काहीतरी करत असते. अन्नपूर्णा ताई म्हणते, रागिनी मी जरा देवळात जाऊन येते, तू जरा यांच्याकडे लक्ष देशील का. म्हणजे तसं मी बंटू दादाला सांगितलंय, पण काय हवं नको जरा बघा. रागिनी, अगं मी काय सांगते, देशील ना यांच्याकडे लक्ष. हो हो. राजन म्हणतो, आई मी ऑफिसला निघालो, चल मी तुला सोडतो. नको रे, जा तुझं तू, तुला ऑफिसला जायला उशीर होईल, मी जाईल की ड्रायव्हरला घेऊन. अगं आई चाललोय त्या वाटेने, तो सोडतो की. राजन म्हणतो, आई गरज नाही असं म्हणू नको. आठवड्यातून 4 दिवस तो उपवास पकडते, उरले दिवस मंदिरात जाते. कसली दगदग, या वयात तुला काही झेपणार आहे का. आणि हे बघ, एकटीने जाण्याची काही गरज नाहीये, सुधा ताईंना घेऊन जा, तू एकटी जाणार नाहीयेस. राजन, मी काय म्हातारी झाले नाही, एवढं काय झालेलं नाहीये मला कुणाला तरी सोबत घेऊन जायला. मी खमकी आहे आणि एकटी जाऊ शकते, तेही मंदिरात तर चाललीये मी, ड्रायव्हर दादा आहेत की. राजन म्हणतो, आई जरा तरी ऐकत जा ग. अन्नपूर्णा म्हणते, काय रे, मला आजकाल तू एकटीला कुठे बाहेर का जाऊ देत नाही. मी काय माझी स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. मायलेकांचं हे बोलणं सगळं काही रागिनी अगदी कौतुकाने बघत असते, कारण तिला माहिती हा राजन कोणाची नाही पण आईची कसली काळजी घेतोय जबरदस्त. माझा आणि माझ्या मुलीचा कधी विचार करत नाही. अन्नपूर्णा ताई म्हणते, पूर्वी ऑफिसमध्ये यायचे मी, तेव्हा तरी काही थोडंफार काम व्हायचं, काहीतरी माझ्याकडून हालचाल व्हायची किंवा काहीतरी डोक्याला ताण पडायचा. सगळं काही राजन तू सांभाळलंय ना, तेव्हापासून सगळं काही ठप्प झालंय आणि माझ्या हातात काही राहिलंच नाही. मग काय देवदेव करायला नको, तो मग काय करायला पाहिजे या वयात. अरे होईल तेवढा आपला देवदेव करायचा आणि मन रमतं रे राजन. त्या मंदिरात गेलं, पूजापाठ केली, सगळं काही छानही वाटतं, प्रसन्नही वाटतं आणि सगळ्या गोष्टीने मनाला एक समाधान, आधार वाटतो. राजन तुला सांगू का, हे सारखं मंदिरात जाणं, पूजापाठ करणं आणि देवळात गेलं ना की दिवस कसा संपतो ना कळत सुद्धा नाही. आणि मनावर कितीही ताण असला, कितीही ओझं असलं की ते असं निघून जातं रे राजन, काही सुद्धा कळत नाही. आणि आता मी सारखी मंदिरात ये जा करते, मग प्रत्येक वेळेला माझ्याकडे लक्ष देणार किंवा तू सोडायला येणार आहे का राजन. राजन आता अन्नपूर्णाताई हे बोलत असते तेव्हा हसत असतं, त्याला खूप कौतुक लागतं. तुला सांगू का खरं राजन, मी कालपासून मला ना अस्वस्थ वाटतंय, काहीतरी अशी भीती वाटते मनामध्ये. एकदा देवळात जाऊन आलं, जरा बसलं की मनाला शांती मिळते रे आणि असं छान असं वेगळंच काहीतरी वाटतं. मग असं वाटतं इथे बसण्यापेक्षा आपण मंदिरात जाऊन बसूया, जरा छान वाटेल, वेगळ्या मैत्रिणी भेटतात, वेगळे लोक भेटतात, सगळं काही छान असं असतं रे मंदिरात. मग इथे बसण्यापेक्षा मंदिरात गेलेलं काय वाईट रे. आणि मनावरचं ओझं दडपण सगळं दूर होतं रे. आणि राजन सगळ्यात महत्वाचं, मंदिरात गेलं की कुठल्याच गोष्टीचं भान राहत नाही, समोर देव असतो आणि आपली भक्ती असते, काहीही आठवत नाही रे. आणि मुळात एकदा देवळात गेलं की घरी परत यायचं मनच करत नाही रे राजन. अन्नपूर्णा ताई म्हणते, राजन मी तुला सांगितलं ना रे, गुरुजींनी सांगितलंय की माझी मोठी नात लवकरात लवकर भेटणार आणि या घरात येणार आहे. राजन तुला माहितीये का, कदाचित आज जर मला भेटली आणि देवळातच भेटली तर रे माझी नात. खरंच राजन, होतात बरं अशा मिरॅकल. आई ह्या फक्त पिक्चरमध्येच घडतात, रिअल लाईफ मध्ये नाही. राजन, देवावर विश्वास, श्रद्धा ठेवली की सगळं काही आपल्या आयुष्यात सुद्धा होता. गुरुजींनी सांगितलंय तसं काही शब्द जर खरा व्हायचं असेल तर कोणी सांगितलं किंवा कोणाला माहिती, माझी नात मला आज देवळातच भेटून जाईल. त्यामुळे राजन, कुठलीही आशा मला माघारी ठेवायची नाहीये, सगळं काही पूर्ण करायचंय. मंदिरात जाऊन जर दोन्ही गोष्टी मिळणार असतील, माझी नातही आणि मनाला समाधान, तर काय हरकत आहे राजन या गोष्टी करायला. त्यामुळे मी मंदिरात जाणार. अनिका म्हणते, रागिनीला दिवसेंदिवस आजी ना मॅड होत चाललीये, मॅड. रागिनी म्हणते, मॅड होत चालली नाही ग, ऑलरेडी ती मॅड आहे, म्हणून तर अशा गोष्टी करते ना, मिळणार, होणार, करणार. अगं ती मॅड नसती तर अशी बोलली असती का. आता दोघी मायलिकी हसत असतात अन्नपूर्णा ताईंवर. अन्नपूर्णा ताई म्हणते, राजन ऐकणारे, खरंच आणि मनापासून मला असं वाटतंय किंवा माझं मन मला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करते. मी देवळात गेले, मनापासून देवाची पूजा केली, तिथे थांबले, देवाची भक्ती केली, सगळं काही देव 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 केला ना की माझी नात मला मोठी नक्कीच्या नक्की मिळणार आहे राजन. अरे माझं मन सांगतंय आणि ही वेगळीच काहीतरी भावना आम्हाला असते बरं. त्यावरून मी सांगते की नक्की माझी नात भेटणार. मग मी मंदिरात जाऊन बसल्याने कुठे काय गं होतंय, मी जाणार म्हणजे जाणारच. आणि का म्हणते मुद्दाम, अगं देवळात जाऊन असं काही होत नसतं. आणि देवळात जाऊन जर असं काही झालं असतं तर कसं आहे ना आजी, आतापर्यंत आजोबा आणि पटकन शब्द काढते तरीही ती काही घाबरत नाही. आणि थोड्या वेळाने म्हणते, मॅरेथॉन रेसचे विनर असते आपले आजोबा, पण तरीही तुझ्या भक्तीचा काय उपयोग झाला. अगं ते बेडवरून सुद्धा उठू शकत नाही तर मॅरेथॉन मध्ये कधी धावणार, आणि मग काय उपयोग आहे हे देवदेव करून. आजी लक्षात येतंय का मी काय सांगतेय, तुझ्या देवाला आजोबा इतक्या वर्षांपासून बिछाण्यामध्ये पडले हे दिसत नाही का ग. आजोबांना धावता येत नाही, चालता येत नाही, अगं साधं उठूनही बसता येत नाही, हे तुझ्या देवाला दिसत नाही का. काय उपयोग आहे तुझा रात्रंदिवस भक्ती करून, देवदेव करून.
काय गा आजी, मी काय म्हणतेय कळतंय का तुला? अन्नपूर्णा सगळं काही ऐकत असते अनिका जे म्हणतीये, पण एकाही शब्दाने तिला काही बोलत नाही. आणि यांची थोरली नात इथे सोफ्यावर बसून लुडो खेळत असती. आता दोघीही माईलेकी परत हसायला लागलेल्या असतात अन्नपूर्णाताईंवर. अन्नपूर्णाताई म्हणतात, अनिका काय ही बोलायची काही पद्धत आहे का तुला? रागिनी उठते आणि म्हणते, आई कसं आहे ना, तिच्याच घरात तिच्याच समोर तुमच्या दुसऱ्या नातीचं कौतुक करता रात्रंदिवस. अगदी माझी नात माझी नात, थोरली नात थोरली नात. ती जिवंतही नाहीये, या जगातही नाहीये, तिचं अस्तित्व सुद्धा नाहीये, तरी तिच्या नावाचा जप रात्रंदिवस करत असतात, माझी नात माझी नात. ऑब्वियसली हिला वाईट वाटणारच ना. वाईट वाटल्यावर ही काहीतरी बोलणारच ना. अहो लहानच ती अनिका, पण तुम्हाला ती लहान आहे हे दिसतच नाही. सारखं तिला बोलत असता आणि काही ना काहीतरी सुनवत असता. अहो ती लहान आहे तसा विचार करा. आणि तुम्ही सारखं तुमच्या थोरल्या नातीबद्दल बोलता. तिला वाईट वाटत नसेल का? तिच्याही मनाचा जरा विचार करा ना. कुणीही भेटलं कधीही भेटलं की माझी थोरली नात माझी थोरली नात. अहो जी आहे तिच्याकडे बसा, बोला, बघा, तिच्याशी गप्पा मारा, तिच्याशी प्रेमाने वागा. पण नाही, तुम्हाला जी अस्तित्वातच नाहीये ती नात आणायची आहे कुठून? अन्नपूर्णा आता जरा रागिणीच्या जवळ येते आणि रागिणीला म्हणते, रागिणी तुला माहिती आहे का, लहानपणापासून अनिकाच्या मनामध्ये तू जर पेरलं असतं की तिला एक मोठी बहीण आहे, चांगली आहे, तिचीच बहीण आहे, दोघे एकत्र राहू शकतात, काहीतरी पॉझिटिव्ह चांगलं असं तिच्या मनात पेरत गेली असती, तर आज अनिका जे बोलली आहे ते बोललीच नसती. आणि आता थोरली बहीण किंवा थोरली नात असं म्हटल्यावर अनिकाला जितका राग येतो तो राग आलाच नसता. म्हणजे रागिनी कुठेतरी अनिकाच्या ह्या बोलण्याला, वागण्याला, बेजबाबदारपणाला तू दोषी असं म्हणतं का? मग मी जर असं म्हटले तर तुला वाईट वाटायला नको. बरोबर आहे ना ग रागिनी? आई मला बोलल्याशिवाय तुमचा दिवसच जात नाही, हो की नाही? जी नात नाहीये तिच्यासाठी एवढं रडताय, माझ्या अनिकाला का बोलता हो सारखं? कधीही तुमच्या समोर आली की तिच्यात काय चूक आहेत हे दाखवत फिरता. आता सुद्धा साधं काहीही नाही, फक्त तुमच्यावर थोडंसं हसली तर काय लगेच एवढं काय लेक्चर दिलंय आई? आणि ती काय चुकीचं बोलली? जी नात अस्तित्वातच नाहीये तिची येण्याची काय वाट बघताय? तू जर तिला सांगितलं असतं की तुला एक मोठी बहीण आहे, कधी ना कधी ती घरी परत येणार आहे, तर अनिकाला त्या बहिणीला भेटायची ओढ लागलेली असती, प्रेम जागं झालं असतं, तिलाही वाटलं असतं कधीतरी तिने यावं, भेटावं. पण तिच्या मनात असं काय भरलंय तू की तिचं नाव काढलं तरी हिला नको नको होतं आणि काहीही बराळायला लागते. सगळीकडे जबाबदार आहे ना तू, आणि तूच फक्त रागिनी. रागिनी तुला माहिती आहे का, काहीही झालं, कितीही तू नाकारलं तरी त्या बहिणी आहे. आणि असं नातं नाकारलं म्हणून काही संपत नसतं ग. त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर नाकारण्याचा किंवा अजून काही विरोध करण्याचा, नातं नाकारू शकत नाही. तुम्ही मनातून बोला, नका बोलू, वाईट वाटू द्या, पण ती बहीण आहे हे सत्य आणि हेच सत्य आहे. कळलंय का रागिनी? सगळ्यात महत्वाची गोष्ट, बहीण भावांमध्ये प्रेम असायला हवं ग. राग, द्वेष, बरोबरी हे असं नको ग. बहीण भाऊ हे सगळे सारखेच ना, मग त्यांच्यामध्ये कुठून आलं हे राग, द्वेष? किती राग येतो हिला. अजून त्या मुलीला बघितलेलं तरी नाहीये, समोरही आलेली नाहीये, आहे की नाही हेही तुझ्या म्हणण्यानुसार माहित नाहीये आपल्याला. तरीही नुसतं माझी थोरली नात म्हटलं की त्या अनिकाला किती राग येतो. अगं तिला जरा चांगलं वळण लावलं असतं ना तर अनिका आज अशी वागलीही नसती आणि बोललीही नसते. मी तुला परत सांगते, सगळ्या गोष्टींना जबाबदार आहेस ना फक्त रागिनी तू आणि तूच. इतकं लेक्चर दिलेलं असतं अन्नपूर्णाताईने अनिकाला आणि रागिनीला. आता लगेच वरून आलेली असते कामिनी, वहिनी काय बोलताय तुम्ही हे? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, सगळं काही केलंय तर माझ्या रागिनीने केलंय होय? अनिकाला संस्कार केले नाही, चांगलं वळण लावलं नाही. व्यवस्थित आहे अनिका, पण तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन नाही ना चांगला. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जसे भ्रमामध्ये आहे की तुमची थोरली नात आहे, ती जिवंत आहे, तिचं अस्तित्व आहे वगैरे वगैरे, सगळं काही जे आहे ते तुमच्यासारखं भ्रमात अख्ख्या घराने राहायचं आम्ही, असं तुम्हाला म्हणायचंय का? तुम्ही काय रात्रंदिवस तिचा जप करता, तिच्या येण्याची वाट बघता दाराकडे बघून, असं काय सगळ्या घरादाराने करायचं असा विचार की काय बहिणी तुमचा? अन्नपूर्णा हसते आणि कामिनीच्या या प्रश्नाला हसून असं उत्तर देते, अगं तिची बहीण जेव्हा तिच्या समोर येईल तेव्हा अनिकाच्याही नशिबात येईल की भावंडाचं प्रेम, बहिणीचं प्रेम. बहीण नाही तर भाऊ कोणीतरी तिच्या नशिबात येणार आणि प्रेम देणार, म्हणजे बहिणी बहिणी तरी आहे असं म्हणायला येईल. आणि कदाचित अनिकाचा विचार करायची, बोलण्याची पद्धत बदलली तर बदलली. बरोबर आहे की नाही? कामिनी आता हसते, कुचितपणे हसते. हो अगदी बरोबर, तुम्ही जे म्हणताय ना ते अगदी बरोबर, पटलंय मला. अन्नपूर्णाताई आता मंदिरात निघून गेलेली असते, तिच्या मागे राजानेही केलेलं असतं ऑफिसला. आता लगेच रागिनी येते कामिनीच्या जवळ आणि अनिकाही उभी असते. बघितलं आई, घराच्या बाहेर या बाईला देवी समजलं जातं, अक्षरशः पूजा करतात लोक, इतका मान देतात तिला. आणि घरात सारखी गरळ ओकत असते, सारखी विष 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 विष, सगळीकडे विषच आहे. कशी आहे रे ही बाई?
बाहेरच्या लोकांसाठी देवी आणि घरात कसलं गरळ ओकतीये. खरंच कमाल या बाईची. काय गाई, तुला काय वाटतं ह्या बाईविषयी? अनिका म्हणते, मला तर काय वाटतंय माहितीये का, हळूहळू हळू मॅड होत चालली ती. एक दिवस अशी मॅड होणार की बंद करून ठेवायला लागणार आपल्याला. अगं देवळात जाऊन पूजा करून कुणी काही गेलेलं माणूस येतं का? येडी का ही आजी थोडी. ते तिघी हसायला लागलेले असतात अन्नपूर्णा ताईवर, त्यांच्या भक्तीवर आणि श्रद्धेवर. कामिनी म्हणते, जाऊ दे मरू दे, कुठे जायचंय तिकडे, देवळात जाऊ दे नाही तर अजून कुठे जाऊ दे. काय करायचंय आपल्याला बाळा, तू लक्ष देऊ नको आणि अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि हो पण नक्की आहे बरं, जेव्हा जेव्हा हिच्या मोठ्या नातीचा प्रश्न येतो, विषय निघतो, मोठी नात असं जरी म्हटलं तरी अशीच वेड्यासारखी वागते आणि भिथरल्यासारखी करायला लागते. खरंच तिचं नाव घेतल्यावर भिथरते की काय? आणि अनिका बाळा, तू म्हटलीये तसं खरंच डोक्यावर परिणाम व्हायला लागला की काय हिच्या? तू हळूहळू म्हणतीये पण मी म्हणते फास्ट परिणाम होतोय. सगळ्याच्या सगळ्या अन्नपूर्णा ताईवर हसत असतात. मी कशी वेगळी वेगळी आणि खूप जोराजोरात हसायला लागलेले असतात अन्नपूर्णा ताईला. आणि यांच्याबरोबर अनिका सुद्धा हसत असते. अन्नपूर्णा ताई म्हणते, तसं बरोबर आहे, रागिणीने संस्कारच केले नाहीत त्यामुळे अशी वागते अनिका. इकडे आता कमळी आणि निंगी रस्ता क्रॉस करणार असतात. इतक्या गाड्या अशा वाऱ्याच्या वेगाने सरसर सरसर चाललेल्या असतात. आयो आयो आयो, किती या गाड्या, केवढ्या या गाड्या. कमळे, काय चालल्यात ग भराभर भराभर, आपल्याला जाऊ देतील का रस्ता क्रॉस करून? कमळी म्हणते निंगीला, छत्रपती महाराज जय भवानी असं म्हणायचे आणि शत्रूवर लगेच लढाई करण्यासाठी चढायचे. तसंही आपण जय भवानी म्हणू आणि लगेच इथून जायला निघू. आता दोघीही एक सोबत जय भवानी म्हणतात आणि रस्ता क्रॉस करत असतात. रस्ता क्रॉस करत असतात, एक गाडीवाला येतो आणि त्यांना धडकतो. निंगी आता लागलेलंही नसतं तरी रडायला लागते. मेलो, आता मेलो, पाय मोडला, हात मोडला. कमळे, आता कसा उठू मी? आणि निंगीला काहीही झालेलं नसतं, तेच निंगी रडायला लागलेली असते. कमळी मागे पुढे बघत नाही आणि लगेच, डोळे फुटले की काय, अशी काय गाडी चालवतो, मारतो की काय आम्हाला गाडी खाली? अगदी त्या गाडीवाल्याच्या अंगावर ही कमळी धावून चाललेली असते. इतकी बोलते आणि निंगी नाटक इतकं करत असते की खरंच तिच्या अंगावर गाडीच चढली. निंगी म्हणते, कालपासून घरातले लोक काय विचार करत असतील, कोणत्या अवस्थेत असतील माहित नाही आपल्याला. घरातून पळून आलो मुंबईला आणि इथून हा अंगावर गाडी घालतं, याला काय अक्कल आहे का? तो माणूस म्हणतो, काय तुम्ही दोघी घरातून पळून आल्या? कमळी म्हणते, नाही नाही नाही, हिला काही कळत नाही हो, हिच्याकडे लक्ष देऊ नका. आणि कमळीने आता निंगीला ओढत ओढत तिथून घेऊन गेलेली असते. तो कसले कसले लोक आहेत त्या मुंबईमध्ये. जाऊ दे मरू दे, काय येड्यांचा विचार करतो, माझाच दिवस खराब आहे. निंगी ऐकते आणि त्याला मारायला जोरात धावून आलेली असते. तेवढ्या सिग्नल पडतो आणि तो सिग्नल चालू झालेला असतो आणि हा लगेच भरधाव वेगाने निघून जातो. निंगी म्हणते, कमळे, मुंबईची माणसं जरा विचित्र आहे का? कमळी म्हणते, निंगे, आपला दिस खराब आहे असं समजायचं, जरा गप की. चल आता निंगे, आलो ना मुंबईत एकदाच, आधी देवळात जाऊ, दर्शन घेऊन निवांत बसू, मग पुढं काय करायचं ते बघू. कमळी आणि निंगी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे उभे राहिलेले असतात. चप्पल काढते पायातली, हात जोडते आणि महाराजांना हिला भीती वाटते हे सांगत असते. मुंबईला आलो खरं, पण लय भीती वाटायला लागलीये, काय सुचत नाहीये मुंबईत. गाव आणि गावातली माणसं सगळंच काही वेगळं आणि मुंबईचं सगळं वेगळं. काय होईल ना माझं मला माहिती. महाराज काहीतरी मदत करा. कमळी म्हणते, आई आणि आबासनी सोडून स्वप्नांच्या माघारी आली खरी मुंबईत, पण त्यासनी लई आठवण येते मला. माझ्या काळजीने माझ्या आईचा जीव अगदी कासावीस झाला असेल. कमळी अगदी गोंधळून गेलेली असते. आईचा, आबाचा आणि ह्या मुंबईचा विचार करून ती गोंधळलेली असते. तिला अजिबात काही सुचत नसतं आणि सगळं काही ती सांगत असते आपल्या शिवाजी महाराजांना. कमळी आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर उभी राहते आणि शपथ घेते, जिंकल्याशिवाय माघार नाही. जेव्हा जिंकणार तेव्हाच माघारी गावात जाणार, तवर मी काय गावात जात नसतो. कमळीने जोरात शपथ घेतलेली असती, जय भवानी जय शिवाजी. आता बघूया कमळी तिचं स्वप्न पूर्ण करते का मुंबईच्या एवढ्या छान नगरामध्ये रमून जाऊन स्वप्नांना विसरते, की खरंच स्वप्न पूर्ण करून गावात मोठं कॉलेज बांधते. हे बघायचं असेल तर बघायला लागणार इथून पुढचे सगळे भाग आणि उद्याचा भाग. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.